ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की आपल्या शरीराला आणि घामाला एवढा स्ट्रॉंग स्मेल येतो तो कशामुळे येतो। आपण पाहतो की काही लोकांच्या घामाला शरीराला खूप स्ट्रॉंग स्मेल येतो आणि काही लोकांच्या शरीराला खूप कमी प्रमाणात असा स्मेल येतो। आणि घाम येण्याचे कारण काय आहे आणि जो हा स्ट्रॉंग स्मेल येतो त्यामागचे कारण काय काय आहे ते आपण जाणून घेऊया। आपला जो घाम आहे तो ओडरलेस आहे, म्हणजे आपल्या घामाला कोणताही स्मेल नाही आहे। मग तो येणारा वास कुठून येतो? जेव्हाही घाम आपल्या शरीराबाहेर पडतो आणि आपल्या स्किनवर येतो तेव्हा आपल्या स्किनवर बॅक्टेरिया असतात। बॅक्टेरिया प्रत्येकाच्या स्किनवर असतात आणि आपल्या स्किनला प्रोटेक्ट करत असतात। तर जेव्हाही घाम या बॅक्टेरियाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा एक पर्टिक्युलर ऍसिड बनवतो आणि ह्या ऍसिडला असा खूप स्ट्रॉंग असा स्मेल येत असतो। सो साहजिकच आहे की ज्या लोकांना जास्त प्रमाणात घाम येतो त्यांना त्यांच्या शरीराला असा स्ट्रॉंग स्मेल येऊ शकतो। जास्त प्रमाणात घाम येण्याची काय काय कारणं आहेत ते जाणून घेऊया। पहिला आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स। सो महिलांमध्ये पुरुषांमध्ये जेव्हाही हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होतो, स्पेशली इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरोन हे जे हॉर्मोन्स आहेत त्यामध्ये हॉर्मोनल फ्लक्च्युएशन जेव्हा होतं तेव्हा बॉडी जास्त प्रमाणात घाम बनवते आणि त्याच्यामुळे महिलांना पिरियड्सच्या वेळेला जास्त स्मेल येऊ शकतो किंवा मेनोपॉज या वेळेला जास्त प्रमाणात बॉडी स्मेल येऊ शकतो। सोबतच प्युबर्टी ही कंडिशन अशी आहे की मुलं मुली वयात येत असतात आणि या वेळेला हॉर्मोनल फ्लक्च्युएशन जास्त होऊ शकतात। यंग लोकांना शरीराला खूप असा स्ट्रॉंग स्मेल येत असतो। दुसरे जे कारण आहे ते आहे डाएट। काही पदार्थ आहे जसे कांदा आहे, लसूण आहे, दारूचं सेवन आहे, त्यामुळे काय होतं बॉडी हे शरीराच्या बाहेर हे पदार्थ टाकतं आणि त्याचाही स्मेल मिक्स होऊन आपल्या शरीराला घामाचा वास येऊ शकतो। पुढचं जे कारण आहे ते म्हणजे एक आजार आहे त्याला हायपरहायड्रोसिस असे म्हणतात। या आजारामध्ये आपले जे ग्रंथी आहेत म्हणजे स्वेट ग्लँड्स जे आहेत ते अति जास्त प्रमाणात सेन्सिटिव्ह होतात आणि खूप अति प्रमाणात घाम बनवायला लागतात आणि हे युजली होतं स्ट्रेस आणि एन्झायटीमुळे। तुम्ही बघत असाल की काही लोकांना हातापायांना पाठीला खूप असा जास्त प्रमाणात घाम येत असतो। तुम्ही उन्हात नाही गेले, गरमी जास्त प्रमाणात नसेल तरीही तुम्हाला घाम येऊ शकतो। पुढचं जे ऑब्वियस कारण आहे ते म्हणजे पुअर हायजीन। तुम्ही जर रेग्युलरली आंघोळ केली नाही, कपडे चेंज केले नाहीत तर तुमच्या शरीरावर कपड्यांवर बॅक्टेरियाची ग्रोथ अति प्रमाणात होऊ शकते। त्यानंतर तुम्ही सिंथेटिक कपडे वापरत असाल त्यामध्येही तुमच्या शरीराला स्मेल येऊ शकतो, कारण जेव्हा आपण कॉटनचे कपडे वापरतो तेव्हा तो घाम आणि त्यामुळे शरीराला कमी प्रमाणात स्मेल येते आणि जेव्हा सिंथेटिक कपडे वापरतो तेव्हा सिंथेटिक कपडे हा घाम ऍब्झॉर्ब करू शकत नाही, कारण जो घाम आहे तो आपल्या शरीराला तसाच राहून जातो आणि मग नंतर खूप अति प्रमाणात स्मेल येऊ शकतो।